काय रामावर ते प्रेम होतं, काय भरत आणि यांचं प्रेम होतं, ती अश्रू ढाळते. वा वा वा, असं झालं पाहिजे. तीच बाई घरी येताना काही बाया भेटल्या, टॉन्ट मारते. ती घरी आली, सासू म्हणून ज्यावेळेस ती सुनेकडे पाहते, दोघांचं समजा जमत नसलं काय होईल? तिला क्रोध येतो, तिला राग येतो. अरे जी प्रेम उत्पन्न झालं होतं त्या कथेमध्ये, मध्ये राजसीपणा काही बायांशी दाखवला, जागासाठी भांडण काढलं उकरून, चाल माझी जागा आहे, उठतो इथून. आणि घरी आल्यानंतर सुनेवर रोजची सवय, तुला येत नाही, तुझ्या बापाला येत नव्हतं, तुझ्या आईला येत नव्हतं, सगळा उद्धार केला. आणि गोडवे कोणाचे गायले तिथं? काय कौशल्याने सीतेला ठेवलं. वा वा वा. म्हणजे एक बाई 3 जागी 3 याच्यानी वागते. आपल्याला संभ्रम पडतो, रामायणामध्ये हीच होती का? आणि तिला सांगा रामकथा काय, इतकी सुंदर सांगेल तो पंडितही चाट पडेल सांगणारा, की किती बाईचं मुरलंय रामायण. न मुरलंय न जिरलंय. आणि 3 प्रकारची कर्मे ज्यावेळेस ही करते, त्यावेळेस समजायचं माणसाचंही असंच आहे. दुकानावर गेला की गोड बोलतो, वा वा या, किती दिवसांनी बाप्पा, या या या. त्याला वाटेल अहो गल्लीत कोणी विचारत नाही, पण दुकानदार किती प्रेम करतो. किती दिवसांनी, या या या, चहा मागू. नाही घेतलंच पाहिजे. तुम्ही गोड बोलतो. त्यानंतर हा घरात येऊ द्या, किंवा उधारीला काही माणसं भेटू द्या रस्त्यात, ज्यांची उधारी आहे दुकानावर. ज्या देसाई मोरेला उधार दिलं चहा पाजून, त्यांनी जर बिल नाही दिलं तर रस्त्यात कसा बोलतो, ओ हरास करील, दावा देईल, कशाला घेतलं. आता रूप बदललं. आणि घरी आला की नागोबा, नागोबा डुलायला लागला, नाग होऊन बसतो. बायको आली, चहा नका, बस गपचूप, चिडी चुप. पोरं सटासट पळून जातात. याचं 3 रूप दिसतात. हा त्रिगुणी होतो. ज्यावेळेस तमभाग जोरात होतो त्यावेळेस हा राग द्वेष लोभ मद मत्सराणी विकारग्रस्त होतो. ज्यावेळेस रजभाव उत्पन्न होतो त्यावेळेस हा चळवळ वळवळ एका ठिकाणी बसत नाही, अर्धवट काम करील, अर्धवट सोडील. आणि ज्यावेळेस सत्वभाव उत्पन्न होतो, रामायणाच्या कथा सांगेल. एकाच दिवशी 3 प्रसंगात हा 3 वेळेस वागतो. कोण वागला याला जर विचारलं, मी वागलो म्हणतो तो. मी 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 वागलो. खरं तो वागला नाही. भगवान म्हणतात त्याच्या प्रकृतीमध्ये जे रजोगुण होते, तमोगुण होते, सत्वगुण होते. आता आपल्या परिभाषेत वैज्ञानिक याच्यात मोदीजी महाराजांनी दिलेली लाईन आहे, त्या याच्यात बोलायचं तर रक्तामध्ये काळा रंग जर जास्त असेल, काचेच्या स्लेटवर आपला रक्ताचा बिंदू काढून जर वाळवला, फार जाड नाही फार पातळ नाही करायचं, वाळवला, वाळलेल्या रक्तामध्ये त्या काचेच्या स्लेटवर उजेडामध्ये पाहिलं तर काळा भाग जास्त असेल तितके आम्ही तमोगुणी आहोत, लाल भाग जितका असेल तितके आम्ही रजोगुणी आहोत. हेमोग्लोबिन 13, 14, 12च्या वर ठेवलं तर, आणि जितका पांढरा भाग असेल तितके आम्ही सत्वगुणी आहोत. तर सत्वगुणी दिसतच नाही, तमोगुण रजोगुण. डायबेटीस असेल, BP असेल, यांच्या गुणाचंच काही विचारायची सोय नाही. रजोगुण तमोगुण, दुसरा गुणच नाही. रोग कोणते आहेत त्याच्यावरनं त्यांचे गुणधर्म देखील समोर आहेत.
आणि ते अन्न कसं खातात, त्याच्यावरनं रस बनतो, त्या अन्नापासनं अस्थि मेद मज्जा हे सगळं बनतात, रक्तरंग बनतात आणि त्या रक्तरंगामुळे भाव निर्माण होतात आणि तसे भाव एकदा निर्माण झाले की तसे कर्म उत्पन्न होतात. हे सगळं सहज होत असतं आणि म्हणून तुम्ही केलं हे खरं नाही. म्हणून माणूस जे मी केलं मी केलं मी केलं म्हणतो, भगवान म्हणतात तुमच्या रक्तरंगामध्ये, त्या प्रकृती गुणांमध्ये, प्रकृती म्हणजे ती शक्ती, ती तमोगुणात आहे त्यावेळेस वागताना, किती रजोगुणात आहे, किती सत्वगुणात आहे, त्यावेळेस ती तशी वागते. 4 माणसात बसल्यानंतर बळजबरी माणसं सत्वगुणात राहतात. बायको जरी सासरवाडीला जावाई जर गेला त्यावेळेस बायको मात्र फार वरचढ असते, कारण कन्या असते ना त्या घरची, फटाफट नवऱ्याला बोलते. उठा म्हणलं ना तुम्हाला, बसा म्हणलं ना तुम्हाला, खा म्हणलं ना तुम्हाला, आगाऊ बोलू नका म्हणलं ना तुम्हाला. आता हा नवरा गपचूप बसतो, कारण सगळं तिचं सगळंच माहेर असतं, तिची सगळे सपोर्टर असतात. हा गच्च बसतो, चांगलं दिसलं पाहिजे ना 4 लोकात. मनात राग येतो, फक्त गाव सोडू दे तुला पाहतो, पण वरून ही हो हो असं करतो, नाटक दाखवतो, पण मुळात ते नाटक आत नसतं. तो रजोगुणात तमोगुणात चरफडतो, पण गप्प बसतो, सॉफिस्टिकेटेड. हे प्रकृती जशी त्याला नाचवते रक्तरंगामुळे, तसा तो कर्म करतो. तो त्या प्रकृतीच्या अधीन असतो, प्रकृतीचा गुलाम असतो, त्या रक्तरंग आणि भावांचा तो गुलाम असतो. पुष्कळ वेळेस माणसाला वाटतं राग कंट्रोल होत नाही हो, आपल्याकडे येऊन बसतात लोक, काय करा मी इतका चांगला आहे पण राग येतच आणि आवरतच नाही पहा. कारण प्रकृती त्याला नाचवते, तसा तो नाचतो. म्हणून त्याने ते कृत्य केलेलं नाही, पण हा समजतो मी केलं, आणि चांगलं केलं तरी मी केलं. दान धर्म केला कधी न करणारा, त्याला म्हणलं कोणी केलं, मी केलं, मी 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 अरे त्यावेळेस सहज सात्विक लहर उठली असेल प्रकृतीमध्ये, त्या गतिशक्तीमध्ये ती सात्विक लहर उठली असेल आणि त्या लहरीमुळे ते घडलं. तू जर मुळात सात्विक असता तर क्रोध आला नसता ना, तुला राग आला नसता ना. म्हणून प्रकृती गुणांनी ज्या लहरी उठतात, कर्मलहरी, आणि शुभ आणि अशुभ कर्म होतात, हे हा मूर्ख समजतो मी केलं, हा करता नसतो, हा करता नसतो. कोण गेलं लॅट्रिनला, मी गेलो. आता लॅट्रिन निर्माण यांनी केली का? प्रकृती करवते, पण हा मूर्ख म्हणतो मी केलं. दुसऱ्याचे ओझे डोक्यावर घेतल्याप्रमाणे प्रकृतीत असलेल्या नैसर्गिक गुणांच्या गतिधर्मामुळे जी शुभ व अशुभ कर्मे सर्व इंद्रियातून उत्पन्न होतात, ते मूर्ख मनुष्य बुद्धिभ्रमामुळे मी करतो असे म्हणतो. रक्तरंगीत गतीप्रमाणे मनबुद्धीत अनेक भ्रमभास भासत असतात. ऐसा अहंकार रूढ एकदेशी गूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. त्याच गुणद्वेषांचा त्याचा अहंकार असतो, गुणरंगाचा त्याचा अहंकार असतो. अशा घोर अहंकारावर ज्याची मनबुद्धी स्वार झालेली आहे, त्या मूर्खाला हा गोपनीय शक्ती संचारी योग उपदेशू नये. टिपा. कारण हे 20 गुणी सामर्थ्य सत्वोदय झाल्यावर कल्याण करते, पण रजतम भेसळ रंग परमाणूत रक्तात असली तर त्यानुसार अहंकार उफाळून असुर भावांचा उठाव होतो, भस्मासूर बनतो. म्हणून मूर्खाला उपदेश करू नये असा विज्ञानी दंडक आहे, संप्रदाय आहे. भगवान अनेक ओव्यातनं कोणाला उपदेश करू नये म्हणतात, त्याच्यामध्ये हा एक भाग येतो. जो अहंकारी आहे, मी केलं म्हणतो. एकदा रामदास स्वामी सज्जनगडाचं बांधकाम चाललं होतं.
शिवरायांनी सज्जनगड बांधायचा आदेश दिला होता आणि एक एक दगड वडार लोक घडवत होते. काम चाललं, 200-300 माणसं कामावर होती आणि शिवराय काम पाहायला आले. रामदास स्वामी सज्जनगडावरच होते. भव्य काम चाललेलं, गतिवंत काम होतं, गतिमान होतं. रामदासांचं दर्शन घेतलं आणि शिवरायांनी सांगितलं, महाराज मी इतके लेबर लावले, महाराज मी असं केलं, महाराज, किंवा काय सर गुरुजी काय शब्द असतील, मी असं केलं. रामदास म्हणाले, होय होय, चल बरं पाहू. चला महाराज बांधकाम पाहायला. मी केलं असं सतत चाललं. तितक्यात पाहता 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 एक दगड मोठा असा दिसला. रामदास स्वामींनी हुकूम केला की या दगडाचे 2 तुकडे करा. वडारला बोलवलं एका, आणि असे करा की एक अशी ती सुक्ती त्या दगडावर पडली पाहिजे. वडार लोक जे मारतात, तो जो हातोडा असतो त्याला सुक्ती म्हणतात. त्याच्यात छणी बसवलेली असते आणि एक घाव 2 तुकडे झाले पाहिजेत. मधोमध स्किलफुल वडार होता, त्यांनी बरोबर असा नेम मारला की 2 तुकडे झाले. त्याच्यामध्ये एक होल होतं, छिद्र होतं, त्याच्यात एक बेंडकी होती आणि बेंडकीच्या त्या ठिकाणी पाणी होतं. शिवाजींनी सांगितलं, नाही आपल्या रामदासांनी सांगितलं, शोभा खरंच रे, तू किती दयाळू राजा आहेस. अरे यांना तर तू जगवतोयस. कारण त्यावेळेस थोडा दुष्काळ होता आणि शिवाजी म्हणे, मी यांना कामावर लावलेलं आहे, मी यांना काम देतोय. ते म्हणले, बरोबर आहे रे शोभा, तू यांना तर जगवतोयस, तू या बेंडकीला देखील जगवतोय. काय तुझं रामराज्य आहे रे. बेंडकीलाही तू कुठून पाणी ठेवलंस आतमध्ये, कसं अन्न ठेवलंस, काय तुझं हे आहे. एकदम शिवरायांनी माफी मागितली, पायावर पडले, माफ करा म्हणले, गुरुजी मी भ्रमात होतो की मी सगळ्यांना जगवतोय. जगवणारा वेगळा आहे. अरे ज्यांनी निर्माण केलंय त्यांनी त्या वस्तू देखील त्याला निर्माण केलेल्या आहे. मुलगा फेकून द्या रस्त्यावर, तो देखील जगतोय. त्याचं दाना पाणी, त्याचं अन्न पाणी, त्याची हवा, त्याचा सूर्यप्रकाश परमेश्वरांनी ठेवलेला आहे. आपण म्हणतो हे मी केलं, हे मूर्खपण आहे म्हणते. प्रकृतीचं चक्र सगळं करून घेतं. आणि अशा लोकांना ज्यांना वाटतं की आम्ही सगळं करतोय, त्यांना बिलकुल तुम्ही एंट्रीच देऊ नका परमार्थामध्ये, असं भगवान कृष्णाने निक्षून सांगितलेलं आहे. कोणी म्हणतात ना, कोणाला घ्यावून कोणाला घेऊ नये. अहंकाराच्या घोड्यावर बसलेला जो माणूस आहे, अरे प्रकृती सगळे कर्म करते, हा म्हणतो मी करतोय सगळं, मी सगळं हे केलं. अशांना हा योग देऊ नका, दाखवूही नका, त्यांच्याशी बोलूही नका. कारण काय होतं, अहंकार जर असेल ना, तर ही वीज अहंकार जास्त वाढवते. हे चूक आहे की ती सत्वभाव वाढवते. कुंडलिनी जागृत झाली आणि तुम्ही अहंकारी जर असाल, अहंकार डबल होईल, अहंकार टिबल होईल, अहंकार चौबल होईल. तुम्ही कामविकारी असाल तर काम जास्त होईल. सेक्स भावना जास्त उफाळून येतील, काम भावना जास्त उफाळून असेल. तुम्ही लोभी असाल, लोभ जास्त निर्माण होईल. रावण हा रावणच होईल. आणि सत्वभाव केवळ असेल तर तुम्ही राम व्हाल. ही शक्ती रावणही तुम्हाला बनवील, ही शक्ती रामही तुम्हाला बनवील. तुमच्यामध्ये दोष जास्त असतील तर दोषांचा ती विस्तार करील. तुमच्यामध्ये गुण जास्त असेल तर ती गुणांचा विस्तार करेल. लक्षात घ्या. आणि म्हणून प्रयोग किती अटापिटा करून केले पाहिजेत की ज्याच्यामुळे केवळ सत्वभाग उरेल आणि रजभाव आणि तमभाव हा जाईल. तमोगुण रजोगुण हा गेला पाहिजे आणि सत्वगुण निर्माण झाला पाहिजे. हे प्रयोग कसोशीने
कटाक्षाने, प्रयत्नाने, कष्टाने केलेच पाहिजे. नाहीतर आपण रावण बनूत म्हणून कोणालाही देता येत नाही. संशयी जर कोणी असेल, बाई किंवा पुरुष, तिला संशय जास्त निर्माण होईल. 60%, काही म्हणतात 40%, 40% बाया नवऱ्यावर संशय घेतात. आणि संशय आत्मा विनश्यती असं भगवान कृष्णाने म्हटलंय. नवरा कोणाकडे पाहून हसला संपलं, फसला. आणि बायको सहज जरी हसली तर काही नवरे 40% 60% बायकोवर संशय घेतात. तुम्ही संशय आत्मा असला की तुमचं अध्यात्म गेलं आणि रोग निर्माण झालेले दिसतील त्या बाईला किंवा त्या पुरुषाला. हे तुम्ही पहा, कारण विकारी मन झालेले, संशयी मन झालेले. तिचा संशय आधी ठीक होता, आता जास्त वाढतो. ती रागीट असेल, रागाचा भाव जास्त वाढेल. ती लोभी असेल, लोभाचा भाव जास्त वाढेल. आणि तिला काही पुरुषाला काही जर रोग असतील तर ते रोगही जास्त वाढतात. लक्षात घ्या. आणि म्हणून सांभाळून द्या ही शक्ती, सांभाळून द्या असं म्हटलंय. ऐसा अहंकार रूढ एक देशी गुढ तया परमार्थ गूढ प्रगटावाना. त्यांना प्रगट करू नका, नव्हे सांगूच नका. बंदी आहे. सांगू नका, देऊ नका, बोलू नका त्यांच्याशी. कारण ते सत्यानाश करतील, स्वतःचं घर जाळतील, दुसऱ्याचंही जाळतील. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पाय. हे असो अर्जुना, आता तुला तुझे हित सांगितले जाईल, ते लक्ष